नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. पहिले आम्हाला मेकअप जराशी ब्युटी हे करू द्या. तर आजच्या व्हिडिओचा आमचा एकच संदेश पोचवायचा आहे मुलापर्यंत, का तुम्ही ज्या बदमाशीच्या स्टोऱ्या लावता, अशा गमभऱ्या स्टोऱ्या लावता, यानं काय होणार आहे तुम्ही मला सांगा पहिले समजून. काही होऊ शकते तुमच्या जिंदगीत. असे तुम्ही बदमाशीच्या स्टोऱ्या लावता, एकदम सॅड स्टेटस लावता. अबे काही करा बे पोकणीच्या हो जिंदगीत. निरा स्टोऱ्या लावणं, रीला पाहण्यात जिंदगी चालली तुमची. अभ्यास करा. ह्या वयात शिका. हे शिक्षणाचं वय. पण लेका तू डॉलीवाला कुठं चालला? आपलं तू करून पळून आला रे. काही लोक म्हणत असं एज्युकेशन स्कॅम आहे, पण ते शिक्षण घेऊनच पुढं चालले. आता तुम्ही डॉलीबायचं एक्झाम्पल नका देऊ, पण ते किस्मत असते कोणाची. आता तो भेटला बिल गेट्सले. अरे तर चला आजचा इथं संपवतो व्हिडिओ, कारण की आपला पार्टनर उठून गेलेला आहे. तो म्हणणारा तू जास्तच बोलून आला. तू रात दिवस रीला पाठवतो, त्याचं काय? स्टोऱ्या लावतो बदमाशीच्या स्टोऱ्या लावणं सोडून द्या. काही करा रे जिंदगीत, काही करा. अभ्यास करून तर आपलं काही होणार नाही. अभ्यास करून आपण काय घेऊ शकतो मी सांगतो तुम्हाला. एक तर आपण वॅगनर घेऊ शकल, नाही तर अल्टो 800, नाही तर जास्तीत जास्त इर्टिगा, नाही तर स्विफ्ट. आपलं घर. तुम्हाला जर लक्झरी लाईफ जगाची असेल तर आता तुम्ही ते ऐकलं असेल अँड्रू टेटचं नाव, एस्केप फ्रॉम मॅट्रिक्स. तर मी तुम्हाला सांगतो, शिक्षण घ्या, पण आता काय शिक्षण एक स्कॅम आहे. एज्युकेशन जी सिस्टीम आहे ना, तर आता त्या एज्युकेशन सिस्टीमला काही आपण दोष देऊ नाही शकत. बाहेर देश किती प्रगती करून आले. 10-15 वर्ष पुढं आहे आपल्यापासून. ते 2011-10 तिथं AI आलता, आणि आपल्या इकडं आता येऊन आला AI 2022-23 म्हणजे तुम्ही विचार करू शकता आपण किती मागं आहे. म्हणून म्हणतो काही करा. काही ऑनलाईन तुमचे जे एवढे स्मार्टफोन आहे मोठे, त्या स्मार्टफोनवर काही काम करा. पण नाही, तुम्हाला काय करायचं आहे? गप्पा रीला पाहायच्या आहे, स्टोऱ्या लावायच्या आहे, स्टेटस लावायचे आहे, का बा मी काय आहे, मी काय चीज आहे. तर या यश भाऊ इथं व्हिडिओ चालू आहे. तर आता सगळेजणं भिवून आले मला, कारण की आपली या रूमवर लय दहशत आहे. पण मी एवढा गरीब मुलगा आहे की आता काय सांगू. आता सांगितलं तर तुम्ही म्हणसान का स्वतःची तारीफ करून आला तोंडातून. तशी आपली फॅन फॉलोइंग लय आहे. युगल, तुला आपलं नाव माहिती आहे ना? चॅनलचं नाव काय आपल्या? हा युगल बागडे. आता 3-4 वाजले आहे. आता अभ्यास करून आला. तर आमचा एक गडी श्रीकांत गौडी, तो झोपलेला आहे. तो रात दिवस अभ्यास करत असतो. पण सगळेजणं प्रयत्न करून आले. मी पण प्रयत्न करून आलो का काहीतरी केलं पाहिजे. मी पैसे कमासाठी खूप काही केले. सगळ्या इंडस्ट्रीमध्ये घुसलो. आता काय सांगू तुम्हाला. यूट्यूबवर घुसलो, ब्लॉगिंगमध्ये घुसलो, क्रिप्टो इंडस्ट्रीमध्ये घुसलो, स्टॉक मार्केटमध्ये घुसलो, ट्रेडिंगमध्ये घुसलो. पण आपल्याला लवकर रिझल्ट भेटला नाही, म्हणून आपण सगळे सोडून दिलं. म्हणून आता आपण फक्त टाईमपास करतो जिंदगीचा बस. जेवतो, खातो, घरच्यांचे पैसे उडवतो बस. बाकी काहीच चालू नाही आपल्या जिंदगीत. तर माझं एवढंच म्हणणं आहे, चांगलं शिका, चांगलं करा. अजून काय म्हणू, कोकणीचं काही समजून नाही आलं. फक्त मी आहे ना सगळेले चांगली सल्ला देतो, पण मी एवढा बदमाश आहे. आता तुम्हाला काय सांगू. मीच 5-5 घंटे रीला पाहतो, स्टोऱ्या लावतो. लय माझंच बंद झालो मी, कारण की मी सगळ्याला चांगलं सांगतो, पण ते ऐकत नाही माझं. मग मी काय करू. कधी फेसबुकवर, तर फेसबुक आता पाहतच नाही. इंस्टाग्रामवर जरा जास्त रीला पाहू दे, हे पाहू दे, रीला सेव्ह करू दे, शेअर करू दे. आणि एक माझा मित्र आहे बिट्टू, एवढा माझंच पोट्टा पाहिला नसेल तुम्ही. एवढ्या खतरनाक रीला पाठवते का काय सांगू. आणि एक मित्र आहे माझ्या अभय पडगण. आता त्याचं नाव घेऊन लय मोठी चुकी केली म्या. पण तू साला एवढ्या सेक्सी रीला पाठवते का काय सांगू. त्या रीला पास वाटते. पण तुम्ही जिंदगीत काय करा. आता मी 19 वर्षाचा झालो. आता तुम्हाला समजून का पैसे कमवणं किती कठीण आहे. अरे तुम्हाला काय सांगू, मी पैसे कमवायचे एवढे तरीके पाहिले. एवढ्या तरीके तुम्ही माझी हिस्ट्री, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, पुऱ्या हिस्ट्री काढून पाहिशाल ना मोबाईलातून, तर तुम्ही हलून जासान काय पोरगा काय करून आला जिंदगीत. पैसे कमवायचे लय जरिया ढूंढले मी, लय कमवले म्हणा, असं काही नाही का कमवले. पण आता वाटलं का यूट्यूबवर काहीतरी करण, पण यूट्यूबवर चांगला कंटेंट बनवता येत नाही आपल्याला. तोंडातून जास्त शिव्या निघते.
मग आता गुगलचं तुम्हाला माहीत असेल, गुगलवर ब्लॉगिंग होते, वेबसाईट बनवून आपले आर्टिकल पब्लिश करायला लागते, त्याच्यावर आपले ॲड्स रन होते. पण ते काही आपल्याकडून झालं नाही. आपला जो स्मार्टफोन नव्हता, लॅपटॉप नव्हतं, तर स्मार्टफोनवर लय ट्राय केलं, एवढं ट्राय केलं की 5-5, 6-6 घंटे 2-2, 3-3 ब्लॉग बनवायला लागले. त्यात मग आपला रेडमी नोट 7 प्रो होता, त्यात होय आता काय झाला, त्या मोबाईल पुरा गेला तो कामातून. मग आपण आता मोबाईल नव्हता तर मोबाईल घ्यायला लागला सेकंड हँड. पोको M2 घेतला 628 GB कॅशिफायहून. त्याच्याहून ब्लॉगिंग करायला लागलो. तर त्याहूनच आले माझे मित्र एवढे डिमोटिवेट करून टाकते का आता आता आला, आता होशील का, असा होशील का, तसा करशील, आपले ब्लॉग कोणीच नाही पाहत, एवढे मोठे मोठे ब्लॉग काय करशील टाकून. म्हणून ते सोडून दिले. एवढे डिमोटिवेट करते साले, आता काय सांगू. याच्याहून एवढे माझ्यासोबत मित्र नाही पाहिले. तर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटून आला का नाही वाटून आला, तुम्हाला वाटून आला फोकणीचा टाईमपास कुणाला यायला काही कामं नाही, धामं नाही. एवढंच सांगायचं, सगळ्यात महत्त्वाचं आहे आता पैसा. पैसा असले की सगळे झुकते रे. पैसे कमा, तुम्ही काळा कमवा का पांढरा कमवा, पण पैसे कमवा. तर चला, आजचा व्हिडिओ संपवला पाहिजे इथंच. तर आखरी गोल आहे आपला. आता आपण एका ट्रॅपमध्ये फसलो आहे का आपल्याला काय करायचं आहे जिंदगीत मी सांगतो. का आपण कशासाठी शिक्षण घेऊन आलो का बी चांगली लाईफ जगलो पाहिजे. पण आता कोणाकोणाला लक्झरी लाईफ पाहिजे, कोणाला माफिया लाईफ पाहिजे, कोणाला बदमाशीवाली लाईफ पाहिजे. आता आपल्याला तर लक्झरी लाईफ पाहिजे, पण आपल्याला डिफेंडर घ्यायची आहे. आता आपल्याकडून पैसा आला तेव्हा डिफेंडरचा, पण तरी आपण डिफेंडर घेऊ नये. पण आता काय करू, रातचे 3 वाजले. आता मी एवढा माझ्यासोबत पोट्टा आहे. पिक्चर डाउनलोड केला आहे इंग्लिशवाला हॉलिवूडचा फास्टेक्स. आता 2 वाजले, 2-3 वाजले. आता पिक्चर पाहतो सकाळी 5 वाजेपर्यंत. झोपलो की सकाळी मग 12-1 वाजता उठतो. आणि जो माणूस 12-1 वाजता उठते त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवू शकता का तो जिंदगीत काय करू शकते. म्हणून मी काहीच करू नाही शकत असं वाटून आलं मला. प्रयत्न लय केले ते आपण, पण आता लय म्हणजे प्रयत्न केले, पण पेशन्स नव्हती, कन्सिस्टन्सी नव्हती. पण आता काय करू समजून तर काही आलं नाही, पण आता करू. डिफेंडर घ्यायची आहे आपल्याला 2030पर्यंत. आता 2030ला 6 वर्ष आहे, पण तेव्हा डिफेंडरचा कचरा होऊन जाईन वाटते. चला, कोणी डिफेंडर घेऊन आलं. तर चला, आजचा व्हिडिओ संपूर्णच आज वेळ आली आहे. तर आपला पिक्चर पाहायचा टाईम झाला, 2 वाजले. एवढं मोटिवेशन दिलं तुम्हाला गांडफाट, पण ते काही कामाचं नाही वाटते. तुम्ही पाहत असाल का AI नुसार आपण लई काही करू शकतो, पण आपण AIच्या मदतीनं खूप काही करू शकतो, पण काहीच नाही. पण तुम्ही यूट्यूब चॅनल खोला नक्की, काही ना काही करा यूट्यूबवर. कारण की यूट्यूबवर एवढा पैसा आहे का तुम्ही म्हणजे लहान लहान पोरं एवढा पैसा कमवणारे यूट्यूबवर. आणि इंस्टाग्राम पेज पण खोलून बघा एखादं, म्हणजे त्याच्यावर थर्ड पार्टी प्रमोशन करता येते सट्टाबट्ट्याचं. तर चला, बस एवढंच सांगायचं होतं का काही करा जिंदगीत. मोंटू तो वाया गेला. मोंटून तुम्हाला एवढं गांडफाड मोटिवेशन दिलं 3 वाजता, आणि आता तो मस्त हेडफोन लावून हेडफोनला चार्जिंग लावले. हेडफोन तिथे आता दाखवू नाही शकत आहे, सेल्फी कॅमेरा ऑन केला आहे. आम्ही एवढे गरीब आहो का आमच्या मोबाईलला स्टोरेजही नाही आहे साला. ते युगल, आजचा ब्लॉग इथंच संपून देऊ आपण. तुम्हाला गांडफाड मोटिवेशन आवडलं असेल तर सांगा कसं वाटलं. तर चला, आजचा ब्लॉग इथंच संपवण्याचा टाईम आला आहे. काय करू रे, संपू. तर आता एंडिंग काय, स्टार्टिंग तर चांगली होती, एंडिंग आता समजून नाही आलं. पण पैसा कमवायला पैसा लय जरुरी आहे माणसासाठी. आता पोरीचं तरी जमून जाईन कसं तरी, पण तर चला, आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. लय बकचोदी केली आज, चांगला वाटलं असं ना. आता पैसे कमवायचे लय जरी आहे स्टुडंटसाठी, पण स्टुडंट्स आले काय अभ्यास करन का काय करन. लॅपटॉप घ्यायच्या आधी विचार करा का आपण मोबाईलवरच ते काम करू शकतो जे लॅपटॉपवर करू शकतो. मोबाईलवर काही असं काम करा का आपण मोबाईलच्या भरोश्यावर लॅपटॉप घेतलं पाहिजे. पण मी असे लय प्रयास करून पाहिले, मोबाईलचा पुरा धिंगाणा होऊन जाते. 6-6 घंटे लगातार तुम्ही ब्लॉग लिहत राहिले तर पुरा धिंगाणा होऊन जाते. म्हणून यूट्यूबवरही तुम्हाला काही करायचं असेल तर चांगला सेटअप पाहिजे. आता कोणी म्हणतील का हे एक्सक्युजेस आहे, पण काय करू तुम्हाला ते सांगाच लागते. कारण की व्हिडिओ एक्सपोर्ट करायला, व्हिडिओ चांगला बनवायला, कारण की आता कंटेंट चांगला पाहिजे. आता पहिलेसारखं नाही पाहिजे, आता सब HD सगळे हाय डेफिनेशनमध्ये पाहिजे व्हिडिओ. लय माजले लोक फोकणीचे नेट फुकट झालं तर
तर चला आजचा ब्लॉग इथं संपवतो. चांगलं मोटिवेशन असेल तर सांगा, शिव्या बिव्या दिल्या असेल तर सॉरी. तर चला बाय. युगल बाय करून दे. तर युगल भाऊ आमची 10 दिवसापासून M2चा अभ्यास करून आलो आणि आपला 29 जूनला पेपर आहे. आपण चाललो आता 2-3 तारखेला फिरायला साऊथ इंडिया. अजून तिकडे लोकेशन आहे ते सांगू नाही शकत. तुम्ही माणसाने लोकेशन सांगला तू एवढा मोठा झाला काय? हां, फिरायला चालला जा खतरनाक जागी. ते लोकेशन सांगितली की तुम्ही माणसान का लय मोठा झाला रे तू. तर आता आम्ही बाहेरगावी चाललो फिरायला साऊथ इंडियामध्ये. पहिल्यांदा चाललो जिंदगीत मित्रासोबत. बस एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. बोलता 10-11 मिनिट कसे झाले काही कळलंच नाही. आता शुद्ध भाषा बोलून आलो मी, कारण की आता सुधरा लागते. पण असं वाटत नाही मला सुधराव. मी असा माणूस आहे का काय सांगू. का कपडेचा ना आपल्याला कायचा शौक नाही आहे ना. ते व्यसन तर सोडूनच द्या, दारू पाणी कपडे. तू का हसून आला रे. आपल्याला शौक आहे फक्त पैसे कमवायचा. पैसे कमवू नये आपल्याला, ते पैसे अजून लावा वाटते कायच्या, म्हणून तर आपण पैसे लूज करतो. आपली होल्डिंग आहे थोडीशी क्रिप्टोमध्ये, पण क्रिप्टोमध्ये आपलं करिअर अंधेरे ते वाटते. क्रिप्टोवर साला टॅक्स लावते. क्रिप्टो एअरड्रॉपही जॉईन करून पाहिले होते. क्रिप्टोचे लई नॉलेज आहे आपल्याला, पण एवढे नाही आहे. स्टॉक मार्केटचं आपल्या कामाचं नाही आहे, तिथं खूप पैसा पाहिजे. आता बा व्हिडिओ संपाची गोष्ट केली ती मगाशी, पण व्हिडिओ संपला नाही. युगल काही बोल की थोडासा. ए भाडा अबे थोडंसं मोटिवेशन दे मुलांना. आजच्या मुलं लय वाया चालले इंस्टाग्रामवर. कोणी रीला बनवते, कोणी काय बनवते, कोणी स्टोऱ्या टाकते. माझ्या गावातली पोट्टी, मी अमरावती जिल्ह्यातल्या तालुका चांदूर बाजार, गाव मादान. माझ्या गावातली पोट्टी एवढे माजले काय सांगू. हाय झाटपर्यंत त्याच्या स्टोऱ्या एकदम बदमाशीच्या. बाप तो बाप रहेगा, काट डालेंगे. शहर में सीताराम ठीक आहे, पण काट डालेंगे. बाप तो बाप रहेगा. डॉन जेव्हा बसते ना तेव्हा समजते डॉनगिरी काय असते. तर चला आजचा ब्लॉग इथं संपवतो. तर सगळ्यात मोठा मोटिवेशन काय आपला, शिक्षण कायसाठी घेऊन आलो आपण. चांगली लाईफ जगलो पाहिजे, चांगला पैसा कमवला पाहिजे, मोहल्ल्यात इज्जत कमवली पाहिजे. अरे म्हणून म्हणते यूट्यूब चॅनल उघडा, यूट्यूबवर काही अपलोड करत जा कंटेंट. कारण की तुम्ही जे टॉपर यूट्यूबर आहे ते त्याचा कंटेंट पाहू शकता तुम्ही. का त्यानं 5-6 वर्षात किती बकचोद्या केल्या त्या मागं. आणि आता सुधारले ते. आता वेब सिरीजा करायला लागले. आता OTT त्याचे इंस्टाग्रामवर मस्त अकाउंट आहे, मस्त थर्ड पार्टीचे प्रमोशन करते, गपाल पैसा छापते. 5-6 महिन्यातून एखादा व्हिडिओ काढते, बस लाईफ सेट आहे. गपाल पैसा जमा करून आले, घर बांधते, मग घरचा टूर दाखवते. तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवतो. आता आपण जे तोंडात आलो ते बोललो, कोणाला बेकार नको वाटू देजो. नाही तर ते आता असते नाही का एखादी केस बीस टाकून देते. राऊंड टू हेलवर टाकली होती वसीम अहमदवर. तर राऊंड टू हेल माहीत असेल तुम्हाला. तर चला आजचा ब्लॉग इथंच संपवतो. मी श्रेयस सोळंके ने मोंटी एम्पायर 07 थाला फॉर अ रिझन, 07 फॉर एव्हर. चला बाय. व्हिडिओ संपाने वाटून आला, अजून काही बोला वाटून आला मला. युगल बा कसा असतो. युगलचे बाबा भंडारा जिल्ह्याचे सरपंच आहे. त्यांच्या बाबाचं नाव नाही शकू शकत, पण त्याचे बाबा खूप गरीब आहे. त्याचे बाबा सरपंच आहे आणि हा एवढा गरीब आहे. याचा एवढा गरीब मुलगा नाही पाहिला मी. तर चला व्हिडिओ लय लंबा बनला आहे. राम रमेश भाऊ, या व्हिडिओत येता का थोडेसे जाऊ द्या. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. बाय. ब्लॉगर झालो ना रे मी आता. मोटिवेशन देत असतो पोरांना.